नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर. विदर्भ आयसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत जो सध्या न्यूजमध्ये आहे, तो म्हणजे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन. आता नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन जो आहे तो का बरं न्यूजमध्ये आहे, तर लक्षात घ्या, गव्हर्नमेंटनी जे आहे 19,744 कोटी एवढा जो फंड आहे तो याच्यासाठी अलोकेट केलेला आहे. 19,744 कोटी रुपये. आणि हे जे आहे बघ, आपण ह्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की ग्रीन हायड्रोजन मिशन हे जे नक्की काय आहे, कशासाठी हे मिशन बनवण्यात आलेलं आहे आणि ग्रीन हायड्रोजन म्हणजे नक्की काय. त्याच्यानंतर बाकीचे टाईपसुद्धा असतात की ग्रे हायड्रोजन असतो, ब्लू हायड्रोजन असतो, ते म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, तर बघा की नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन जे आहे, आपल्याला एक माहिती आहे, आपण ज्या करंटच्या न्यूज बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की 2047 पर्यंत जे आहे भारताने काय डिक्लेअर केलेलं आहे, तर 2047 पर्यंत भारताला सेल्फ रिलायंट बनायचं आहे एनर्जीच्या बाबतीत. कारण तुम्हाला माहिती असेल मोठ्या प्रमाणात आपण जे आहे एनर्जीचे सोर्सेस म्हणजे आता मग फॉसिल फ्युएल्स वगैरे जे आहेत हे काय करतो, आपण इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट करण्यासाठी म्हणजेच आपल्याला काय द्यावं लागेल, परकीय चलन द्यावं लागेल. मोठ्या प्रमाणात हे जे आहे इम्पोर्ट आपल्याला जर कमी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की सेल्फ रिलायंट बनावं लागेल. जे आहे आत्मनिर्भर भारत जे आपण मिशन ठरवलेलं आहे, तर त्या अंतर्गत जे आहे 2047 पर्यंत आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे एनर्जीच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मग हे एनर्जीच्या बाबतीमध्ये जर आत्मनिर्भर बनायचं असेल तर तसे वेगवेगळे सोर्सेस जे आहेत ऊर्जेचे, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, कारण भारताचं स्थान ज्या प्रकारचं आहे, जिओग्राफिकल लोकेशन, तर त्यानुसार भारताकडे मोठ्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अवेलेबल आहेत. पण त्याचं जे आहे मुळात आपल्याला काय करावं लागेल की त्या रिसोर्सेसमधून आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन करावं लागेल, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या डेव्हलप कराव्या लागतील. आणि मग आपण काय करू शकतो की हे जे टार्गेट आहे आपलं 2047चं ते आपण कंप्लीट करू शकतो. त्यानंतर आणखी एक टार्गेट ठरवलंय आपण की 2070 पर्यंत जे आहे, तुम्हाला माहिती असेल ग्लोबल लेवलला काय एक चालू आहे की ग्लोबल वॉर्मिंग जे आहे फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि ह्याच्यामध्ये कार्बन इमिशन्स जे होत आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधून वेगवेगळ्या प्रोसेस वापरल्या जातात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचं उत्पादन केलं जातं, ह्याच्यामधून जे कार्बन इमिशन होत आहे तर ते कार्बन इमिशनमुळे काय होत आहे की त्याच्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेस पण आहेत, इथं ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि डिकार्बनायझेशन जर आपल्याला करायचं असेल सिस्टीमचं तर काय करावं लागेल, तर आपल्याला अशा काही टेक्नॉलॉजीज वापरावं लागतील किंवा एनर्जी जी वापरतोय फॉसिल फ्युएल्समधून मोठ्या प्रमाणात काय पडतं तर कार्बन बाहेर पडतो. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वापरावे लागतील. आणि त्यासाठी जे आहे एक टार्गेट ठरवलंय आपण की 2070 ह्या वर्षापर्यंत जे आहे आपल्याला नेट झिरो इमिशन, कार्बन इमिशन जे आहे ते नेट झिरो करायचं आहे आपल्याला तोपर्यंत. आता मग नेट झिरो इमिशन म्हणजे काय, तर जेवढं आपण जे आहे कार्बन इमिट करतोय तर तेवढाच कार्बन काय करता आला पाहिजे, आपल्याला कॅप्चर करता आला पाहिजे. तर ते एक टार्गेट म्हणजे 2047 हे एक टार्गेट सेल्फ रिलायन्स बनायचं आहे आपल्याला. आणि 2070चं टार्गेट, हे जर टार्गेट आपल्याला गेन करायचे असतील तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल असणार आहे रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा. आणि म्हणूनच हे जे आहे ग्रीन हायड्रोजन हा एक महत्त्वाचा रिन्युएबल सोर्स म्हणून आपण वापरू शकतो. आणि म्हणून हे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन जे आहे ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यानंतर बघा की ही जी आहे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेत 2023-24 साठीची ऑनलाईन बॅच आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲपवर जे आहे विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल आणि कोणते शिक्षक कोणता विषय वगैरे घेणार आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे कळून जाईल. मराठी माध्यमामध्ये ही बॅच आहे, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, तर आता नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन म्हणजे नक्की काय, आता पाहिलं आपण की कशासाठी वगैरे काय हे डिक्लेअर करण्यात आलं. त्याच्यामध्ये काय करण्यात येणार आहे बघा की हायड्रोजन फॉर्मेशन जे आहे, ग्रीन हायड्रोजन फॉर्मेशन, तर त्याच्यासाठी या ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शनसाठी इन्सेंटिव्हाइज करण्यात येणार आहे. कमर्शियल प्रोडक्शन आपण करणार आहे, कारण हा हायड्रोजन जो ग्रीन हायड्रोजन जो निर्माण करायचा आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा वापर,
त्याचं उत्पादन आणि त्याचं एक्सपोर्ट ह्या तीनही बाबतीत आपल्याला ग्लोबल हब बनायचं आहे. म्हणजे आपण काय करू की एक तर स्वतःची ऊर्जा सुद्धा आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे, स्वतःच्या ऊर्जेची गरज. त्याच्यानंतर प्रोडक्शन पण तेवढ्या प्रमाणात व्हायला हवं आणि प्रोडक्शन असं व्हायला हवं की जेणेकरून आपण एक निर्यातदार देश, ग्रीन हायड्रोजनचा निर्यातदार देश म्हणून आपण उदयास आपल्याला यायचं आहे. कारण सध्याच्या लेवलला वेगवेगळ्या तुम्ही एन्व्हायरमेंटल कॉन्फरन्सेस बघता किंवा इतरही इंटरनॅशनल लेवलच्या कॉन्फरन्सेस असतील तर त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज बाबतीत बोललं जातं आणि त्याच्यानंतर फॉसिल फ्युएल्स वगैरे जे आहेत त्याचे साठे संपत येतात, ह्या सगळ्या गोष्टींबाबत बोललं जातं. म्हणून मग भारताकडे जे आहे एक रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे एक चान्स आहे भारताकडे की भारत काय बनू शकतो, ग्लोबल हब बनू शकतो ह्यासाठी. आणि म्हणून हे जे आहे असा प्रोग्राम आपण त्याच्यामध्ये चालू करतोय. त्याच्यानंतर इंडिया जो आहे नेट एक्सपोर्टर बनू शकतो जो आहे फ्युएलचा. तर आता एक लक्षात घ्या, सध्या भारत जो आहे मोठ्या प्रमाणात त्याची फ्युएलची जी गरज आहे ती इम्पोर्टमधून कंप्लीट करतोय. परंतु भारत जे आहे अशा मिशनमधून नेट एक्सपोर्टर निर्यातदार देश बनू शकतो. त्याच्यानंतर हे मिशन जे आहे तर याच्यामध्ये तीनही गोष्टी मी ज्या सांगितल्या, वापर, उत्पादन आणि एक्सपोर्टसाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आता याच्यामध्ये एक प्लॅन आहे बघा, साईट ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन प्रोग्राम. मग याच्यामध्ये काय करण्यात येणार आहे बघा की लक्षात घ्या, वेगवेगळ्या ठिकाणी आता काही ठिकाणी जे आहे ऑलरेडी हायड्रोजन जो आहे तो फ्युएल म्हणून वापरला जातो मोठमोठ्या उत्पादन प्रोसेसेसमध्ये. आता तिथं जे हायड्रोजन वापरल्या जातात ते ग्रे हायड्रोजन किंवा ब्लू हायड्रोजन असतात. त्याचा आपल्याला कन्सेप्ट पुढे येणारच आहे. त्या हायड्रोजन असतात. आपण काय करू शकतो की ह्या हायड्रोजनला रिप्लेस करून आपण ग्रीन हायड्रोजन त्याच्यामध्ये वापरू शकतो. आता ग्रीन हायड्रोजन वगैरे म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला येईलच पुढे. तर ह्याच्यामध्ये जे आहे की काय करू आपण, या ग्रीन हायड्रोजनचं भारतामध्येच उत्पादन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर याची जी मेथड आहे ग्रीन हायड्रोजन मिळवण्यासाठीची म्हणजे ती म्हणजे इलेक्ट्रोलिसिस जे आहे वापरला जातो. त्यासाठी मोठमोठे इलेक्ट्रोलायझर्सची गरज असते आणि हे इलेक्ट्रोलायझर्स जे आहे ते भारतामध्येच त्याचं उत्पादन करायचं आहे, इथेच मेक इन इंडियाच्या अंतर्गत. म्हणजे इथं काय होणार आहे, रोजगार सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे आणि सगळं प्रोडक्शन जे आहे ते डोमेस्टिक प्रोडक्शन होणार आहे. त्यानंतर बघा की ग्रीन हायड्रोजन हब्स वेगवेगळे राज्य जे आहेत बघा, काही काही राज्य असे आहेत. सुरुवातीला एक लक्षात घ्या, हे मिशन जे आहे 2 फेजेसमध्ये इम्प्लिमेंटेशन त्याचं केलं जाणार आहे आणि 2 फेजेस ज्या आहेत, फेज 1 मध्ये जर आपण पाहिलं तर बघा फेज 1 जी आहे तर त्याच्यामध्ये 2022-23 हे वर्ष ते 2025-26 या वर्षापर्यंत ही जी फेज 1 आहे ती फेज 1 अप्लाय केली जाणार आहे. ओके, ही फेज 1 मध्ये काय केल्या जाणार आहे बघा की ऑलरेडी जे उद्योग आहेत, इंडस्ट्रीज आहेत जिथं हायड्रोजन वापरला जातो परंतु ग्रे हायड्रोजन किंवा ब्लू हायड्रोजन वापरला जातो, तिथं तो हायड्रोजन रिप्लेस करून आपल्याला ग्रीन हायड्रोजन वापरायचं आहे. म्हणजे मग काय की ऑलरेडी तिथं जे आहे इम्प्लिमेंटेशन होत आहे हायड्रोजनचं आणि त्याच्यामधून मग वेगवेगळ्या गोष्टींचं उत्पादन होत आहे ती एनर्जी सोर्स वापरून, तिथे फेज 1 मध्ये आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर फेज 2 जी आहे, आता ही फेज 2 जी अप्लाय होणार आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जाणार आहे ते म्हणजे 2026-27 ते 2029-30 या दरम्यान फेज 2चं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. आणि फेज 2 मध्ये मग ज्या ठिकाणी आतापर्यंत हायड्रोजन वापरण्यात आलेला नाही आहे त्या ठिकाणी जे आहे एनर्जी सोर्स म्हणून ग्रीन हायड्रोजनचा वापर, मग त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, ज्या टेक्नॉलॉजीची गरज आहे त्या तिथं टेक्नॉलॉजीज उपलब्ध करून दिल्या जातील. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, फेज 1 आणि फेज 2 मधून इम्प्लिमेंटेशन करणार आहे. मग आता लक्षात घ्या, फेज 1 मध्ये आता आपण काय करायचं आहे की वेगवेगळे आपल्याला जे आहेत ग्रीन हायड्रोजनच्या प्रोडक्शनसाठी काय करायचं आहे, हब्स बनवायचे आहेत. मग असे राज्य आपण चूज करणार आहे आधी की तिथे नाही का ऑलरेडी जसं की ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय किंवा जी टेक्नॉलॉजी लागते ती टेक्नॉलॉजी उपलब्ध असेल किंवा मग असे की जिथं मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या राज्यांमध्ये किंवा मोठमोठे फ्युएल सेक्टर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथं ऑलरेडी जिथं उपलब्ध आहेत त्या लोकेशनला आपण काय बनवू शकतो, त्या राज्यांना ग्लोबल हब म्हणून आपण एक तिथं बनवू शकतो. तर अशा प्रकारे याच्यामध्ये केल्या जाणार आहे. त्यानंतर बघा की हे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचे आउटकम काय काय सध्या देण्यात आलेले आहेत. तर इथे बघा
5 मिलियन मेट्रिक टन ऑफ 5 मिलियन मेट्रिक टन ऑफ ग्रीन हायड्रोजन बाय 2030 हे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. बघा सध्या जे आहे एक आपण आधी ग्रे हायड्रोजन ग्रीन हायड्रोजनचा एक कन्सेप्ट पाहून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघा ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन हा जो आहे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये फ्री रूपात फार कमी आढळून येतो. तो त्याच्या कंपाऊंड्सच्या म्हणजे संयुगांच्या रूपामध्येच फार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. मग ते संयुग जसं एक्झाम्पल देते मी वॉटर, राईट, H2O या संयुगांच्या रूपात तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आणि असा जर आपल्याला हायड्रोजन पाहिजे असेल तर मग आता वॉटरचं जे आहे काय केलं जातं, इलेक्ट्रोलिसिस केल्या जातं आणि इलेक्ट्रोलिसिस करून मग आपल्याला एलिमेंटल ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा मिळतो. बघा आता लक्षात घ्या, मग ठीक आहे मग बाकीच्याही प्रोसेसमधून तुम्हाला हायड्रोजन मिळत असेल, परंतु हे इलेक्ट्रोलिसिस करण्यासाठीची जी ऊर्जा वापरण्यात आलेली आहे ती रिन्युएबल रिसोर्सेस जे आहेत तर त्याच्यापासून मिळवलेली ही इलेक्ट्रिसिटी असणार आहे, ही ऊर्जा असणार आहे. मग रिन्युएबल सोर्सेस कोणकोणते, जसं सूर्यापासून मिळालेली ऊर्जा, विंडपासून मिळालेली ऊर्जा, टायडल एनर्जी पासून मिळालेली ऊर्जा, ह्या सगळ्या ज्या आहेत रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत, राईट, नवीकरणीय ऊर्जा आहेत. ह्या नवीकरणीय ऊर्जा वापरून जेव्हा आपण इलेक्ट्रोलिसिस करतो आणि मग त्याच्यामधून हायड्रोजन मिळवतो त्याला आपण ग्रीन हायड्रोजन असं म्हणतो. त्याला काय म्हणायचं, ग्रीन हायड्रोजन, कारण तो ग्रीन आणि क्लीन एनर्जी पासून आपण मिळवलेला आहे म्हणून त्याला ग्रीन हायड्रोजन म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर बघा की ग्रे हायड्रोजन वगैरे काय आहे, तर इथे ग्रे हायड्रोजन म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये इथे मिथेन जो आहे तो वापरला जातो. कशासाठी, तर त्याच्यापासून हायड्रोजन मिळवण्यासाठी. तर मेन कंपोनेंट जो असतो तो नॅचरल गॅस असतो आणि ह्याच्यापासून हायड्रोजन मिळवला जातो. आता हे जे आहे आपण वापरलाय नॅचरल गॅस, तो रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे का, नाही आहे, राईट. आणि मग काय होते की हा ग्रे हायड्रोजन जेव्हा निर्माण होतो तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाय प्रोडक्ट म्हणून तयार होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड जो आहे ॲटमॉस्फिअरमध्ये तसाच सोडून दिला जातो, त्याला कॅप्चर करून ठेवल्या जात नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात काय होईल, ग्लोबल वॉर्मिंग वाढेल, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आपल्याला आढळून येईल आणि हा जो आहे त्याला ग्रे हायड्रोजन म्हणतात. ओके, परंतु याच्यासाठी बनण्याची प्रोसेस जी आहे त्याच्यासाठी कमी खर्च लागतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते भारतामध्ये अवेलेबल आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर आता ब्लू हायड्रोजन, ग्रे हायड्रोजन आणि ब्लू हायड्रोजन बनवण्याची प्रोसेस जी आहे ती सेम असते. फरक कुठे आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं, ब्लू हायड्रोजनमध्ये जसं ग्रे हायड्रोजन बनवताना काय केलं होतं आपण, कार्बन डायऑक्साईड जो आहे तो पूर्णपणे ॲटमॉस्फिअरमध्ये तसाच सोडून देण्यात आला होता. तर या ब्लू हायड्रोजनमध्ये काय केलं जातं, तो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कॅप्चर केला जातो, पकडून ठेवला जातो. तो एक तो परमनंटली कॅप्चर करून स्टोअर करून ठेवला जातो, राईट. म्हणजे तो ॲटमॉस्फिअरमध्ये काय केलं जात नाही, सोडून दिला जात नाही. म्हणजे याच्यामधून होणारं पोल्युशन जे आहे ते काय असणार आहे, कमी असणार आहे. त्याच्यामुळे ग्रे हायड्रोजनला ब्लू हायड्रोजन हा क्लीनर अल्टरनेटिव्ह आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर आपला आहे ग्रीन हायड्रोजन. आता हे ग्रीन हायड्रोजन रिन्युएबल एनर्जी वापरलेली आहे, याच्यामध्ये वापरलेली नंतर इलेक्ट्रोलिसिस करून आपण हायड्रोजन मिळवलेला आहे, त्याला आपण ग्रीन हायड्रोजन म्हणणार. इथे कुठेही कार्बन डायऑक्साईडचं किंवा कार्बनचं इमिशन होत नाही आहे. म्हणजे आपण एक टार्गेट ठेवलेला आहे की आपल्याला डिकार्बोनायझेशन करायचं आहे, 2070 पर्यंत आपल्याला नेट झिरो इमिशन करायचं आहे कार्बनचं, ते सुद्धा आपण टार्गेट काय करू शकतो, अचीव करू शकतो. तर हे आहेत ग्रे, ब्लू आणि ग्रीन हायड्रोजन. मग आता इथे बघा की आपल्याला जे आहे इथे दिलेलं आहे याच्यामध्ये बघा नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचे आउटकम्स. तर याच्यामध्ये 5 मिलियन मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन 2030 पर्यंत निर्माण करणे. सध्या भारताची हायड्रोजन निर्मितीची जी कपॅसिटी आहे ती आहे 5 मिलियन मेट्रिक टन. परंतु हा हायड्रोजन जो निर्माण होतोय तर तो त्या हायड्रोजन पैकी फक्त 1% जो आहे तो ग्रीन हायड्रोजन आहे, बाकीचा मग ग्रे हायड्रोजन आणि ब्लू हायड्रोजन आहे. म्हणजे मग आपण कार्बन इमिशन मोठ्या प्रमाणात करतोय, राईट, पोल्युशन होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु मग आपण टार्गेट ठेवलेलं आहे 2030चं की आपल्याला 5 मिलियन मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन पर्यंत निर्माण करायचं आहे. त्याच्यानंतर मग 6 लाख न्यू ग्रीन जॉब्स, कारण जे आहे याच्यासाठी वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करावं लागणार आहे आपल्याला. या सगळ्या क्षेत्रांमध्ये नवीन जॉब्स निर्माण होतील. त्याच्यानंतर 50 मिलियन मेट्रिक टन ऑफ कार्बन अबेटमेंट, ह्याच्यामध्ये कार्बन इमिशन जे
होत आहे ग्रे हायड्रोजन आणि ब्लू हायड्रोजनच्या जास्त होत नाही, पण ग्रे हायड्रोजन, त्याच्यानंतर आपण एनर्जी म्हणून बघा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फॉसिल फ्युएल वापरतो, कोल वापरतो, तर त्याच्यामधून जे कार्बन इमिशन होत आहेत ते आपण काय करू शकतो, स्टॉप करू शकतो जवळजवळ 50 मिलियन मेट्रिक टन एवढे आहे. त्यानंतर जे आहे बघा 60 ते 100 गिगावॅट इलेक्ट्रोलायझर इन्स्टॉलेशन्स, कारण ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी आपल्याला इलेक्ट्रोलायझर लागणार आहेत आणि त्यासाठी जे आहे आपण त्याचं इन्स्टॉलेशन करू शकतो. त्यानंतर 125 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी जी आहे त्याचा आपण एक टार्गेट ठेवलेला आहे की रिन्युएबल एनर्जी जी आहे ते आपल्याला 125 गिगावॅट पर्यंतचा आपल्याला टार्गेट ठेवता आला आहे. त्याच्यानंतर ओव्हर 8 लाख करोड ऑफ इन्व्हेस्टमेंट, 8 लाख कोटी एवढी जी आहे इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये होऊ शकते. आणि त्यानंतर आपण जे इम्पोर्टवर खर्च करत आहे फॉसिल फ्युएल्स वगैरेच्या इम्पोर्टवर जवळजवळ 1 लाख कोटी ते सुद्धा आपण काय करू शकतो, वाचवू शकतो. म्हणजे हे सगळे जे आहे त्याचे काय राहणार आहेत, आउटकम्स राहणार आहेत. त्यानंतर बघा की आता युजेस जे आहेत ते काय काय आहेत, तर ह्याच्यामध्ये पहिले तर आपण पाहिलं की आपले जे टार्गेट्स आहेत की 2047चं टार्गेट आहे आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे एनर्जीच्या बाबतीत. त्याच्यानंतर 2070 पर्यंत नेट झिरो इमिशन करायचं आहे कार्बनचं, त्या सगळ्या गोष्टी आपण इथं करू शकणार आहे. त्याच्यानंतर रिड्युसिंग डिपेंडन्स ऑन इम्पोर्टेड फॉसिल फ्युएल्स, कारण जे आहे बघा सध्या रशिया आणि युक्रेनचं वॉर झालं, मग आपल्याला काय झालेलं आहे की मार्केटमध्ये त्यांचं जे आहे इकॉनॉमिक थोड्याफार प्रमाणात काय होतंय की प्राइजेस जे आहेत ते वाढत आहेत. सध्या भारतात पण आपण भाववाढ बघतोय, जगावर सगळ्याच याच्यावर परिणाम होतोय. आणि जागतिक लेवलला जे मी म्हटलं की वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये अजूनही की या हायड्रोजनबद्दल जे आहे ग्रीन हायड्रोजन यूज करण्याबद्दल तिथं बोलल्या जात आहे. ग्रीन आणि क्लीन एनर्जी जी आहे ते यूज करण्याबद्दल बोलल्या जाते. तर त्यासाठी जे आहे सध्या भारताचे जिओग्राफिकल लोकेशन, त्याच्यानंतर सोलर एनर्जी, विंड एनर्जी याची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे की आपण जे आहे काय करू शकतो, जर इन्फ्रास्ट्रक्चर आपण बनवलं, टेक्नॉलॉजी जर आपण वापरल्या तर आपण नेट एक्सपोर्टर बनवू शकतो आणि ग्लोबल हब बनवू शकतो या गोष्टीसाठीचं. त्याच्यामध्ये एक तर आपल्याला काय मिळणार आहे, परकीय चलन मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण जे फॉसिल फ्युएलवर खर्च करतो जवळजवळ 1 लाख कोटी रुपये ते सुद्धा आपले वाचणार आहेत. म्हणजे इकॉनॉमी जी आहे, एकतर भारताची इकॉनॉमी जी आहे ती फार फास्टली ग्रो होते आणि जागतिक लेवलला जर भारताला आणखी चांगल्या प्रकारे जर ग्रो व्हायचं असेल, इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल, तर लक्षात घ्या सध्या भारताला जे आहे ह्या फॉसिल फ्युएल्सच्या ऊर्जेपासून जे आहे ग्रीन आणि क्लीन एनर्जीकडे वळण्याची गरज आहे. कारण काय होतंय की भारतामध्ये उत्पादन जे केलं जात आहे, आता फॉसिल फ्युएल्स वगैरे उपलब्धता आहे त्याची सध्या, पण काही काळानंतर याची उपलब्धता काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि मग त्यावेळी जे आहे उत्पादनाला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून अशा प्रकारे जे आहे आपण याचा वापर होऊ शकतो. त्याच्यानंतर क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ते सुद्धा आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात रोजगार जे आहेत ते उपलब्ध होणार आहेत. अशा प्रकारे याचा वापर होणार आहे. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स फॉर इंडिया, फेवरेबल वेदर कंडिशन्स आहेत, लोकेशन फेवरेबल आहे. त्याच्यानंतर ग्रीन हायड्रोजन टेक्नॉलॉजीज जे आहेत तर त्या प्रमोट करू शकतो आपण, त्याचं उत्पादन करू शकतो. प्लस ज्या टेक्नॉलॉजीज म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आपण करणार आहोत ते टेक्नॉलॉजीज सुद्धा आपण काय करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. त्यानंतर बघा भारतामध्ये जी आहे जसजसं इकॉनॉमी अर्थव्यवस्था आपली वाढत जाते तसं ऊर्जेची गरज सुद्धा वाढते आणि ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी मग ते वेगवेगळे उद्योग क्षेत्र आहेत, मोठमोठे उद्योग क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये जसं जसं उद्योगधंदे वाढतील, इंडस्ट्रियलायझेशन वाढेल तशी एनर्जीची डिमांड सुद्धा वाढणार आहे. आणि ही एनर्जीची डिमांड जर आपल्याला कंप्लीट करायची असेल तर आपल्याला रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वापरावेच लागतील, त्यासाठी उपयोगात येणार आहे. परंतु एक लक्षात घ्या की ह्या ज्या आहे सुरुवातीच्या अगदी प्राथमिक स्टेजमध्ये आहे हे जे ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की 5 मिलियन मेट्रिक टनपैकी फक्त 1% जो आहे तो ग्रीन हायड्रोजन आपण वापरतोय. कारण त्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर मेनली इलेक्ट्रोलायझर्स जे असतात, ज्या प्रोसेसमधून आपण ग्रीन हायड्रोजन निर्माण करतो ते लागणारे इलेक्ट्रोलायझर्स जे असतात त्याच्यासाठीच आपल्याला सगळ्या टेक्नॉलॉजीज आणावं लागतील. सध्या त्या प्राथमिक स्टेजमध्ये आहेत आणि वर्ल्डमध्ये जे आहे अजून असा कोणता देश नाही आहे की त्यांनी ही पूर्ण टेक्नॉलॉजी जी आहे डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामुळे भारताला हा सुद्धा फायदा होऊ शकतो की भारताने जर ह्या स्टेजला याच्यामध्ये एवढी जी गुंतवणूक करून आपण जर टेक्नॉलॉजी डेव्हलप केला तर त्याच्यामध्ये भारताचं स्थान जे आहे ते स्ट्रॉंग होणार आहे आणि भारताचे जे टार्गेट्स आहेत ते सुद्धा आपण कंप्लीट करू शकू.
आपण ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय ते पाहिलं. तुम्हाला हा सुद्धा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. ग्रीन हायड्रोजन, ग्रे हायड्रोजन, ब्लू हायड्रोजन याच्यामधला डिफरन्स जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा ही जी आहे पूर्ण प्रोसेस, हे इलेक्ट्रोलिसिस केल्या जातं आणि एलिमेंटल ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळवलं जातं. ही प्रोसेस इथं दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं ग्रे हायड्रोजन, ब्लू हायड्रोजन आणि ग्रीन हायड्रोजन. आता बघा करंट प्रोडक्शन जे आहे ते कशा रीतीचं आहे ते पाहू. आता मी तुम्हाला सांगितलं की ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन जे आहे सद्यस्थितीला लेस दॅन 1% आहे. ज्या ठिकाणी हायड्रोजन वापरला जातो त्याच्यामध्ये ग्रीन हायड्रोजनचं टक्केवारी जी आहे ती 1% पेक्षा सुद्धा कमी आहे. आणि ग्लोबल हायड्रोजन प्रोडक्शन जे आहे, कारण त्याचं एक्सपेन्सिव्ह प्रोडक्शन जे आहे म्हणजे इलेक्ट्रोलायझर्स वगैरे जे जातात, जे वापरले जातात त्याच्यामध्ये ते एक्सपेन्सिव्ह आहेत त्याच्यामुळे. परंतु आपण जर त्याच्या नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढल्या, लक्षात घ्या की ज्याप्रमाणे सध्या प्रोडक्शन ते कमी केलं जातं. आता काय करावं लागेल आपल्याला की प्रोडक्शन का कमी केलं जातं, कारण ते एक्सपेन्सिव्ह आहे. कारण फॉसिल फ्युएलच्या एक कॉम्पिटिशन जी आहे, इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी पाहिजे त्याच्यामध्ये. कोणतीही गोष्ट तुम्हाला वापरायची असेल किंवा कोणालाही सांगायचं असेल की ही गोष्ट तुम्ही वापरा, तर एक मानवी स्वभावानुसार आपण कोणत्या गोष्टीला जातो जी स्वस्त पडत असेल, आपल्याला फिजिबल पडत असेल, की लगेच अवेलेबल आहे आणि स्वस्त पण पडते, मग ती गोष्ट आपण चूज करू. पण इथे तेच होतंय की फॉसिल फ्युएल्स जे आहे त्याच्या प्राइजेस सोबत ग्रीन हायड्रोजनच्या ज्या प्राइजेस आहेत फ्युएल म्हणून ते कम्पीट करू शकलं पाहिजे. म्हणजेच इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणून सरकारने काय केलेलं आहे बघा की त्याच्यामध्ये इन्सेंटिव्स दिल्या जाणार आहेत की जे ज्या उत्पादनांमध्ये हायड्रोजन वापरला जातो ग्रे हायड्रोजन, तर तिथे ग्रे हायड्रोजनला अल्टरनेटिव्ह जे आहे ग्रीन हायड्रोजन वापरावा. आणि त्यासाठी जे आहे सरकार इन्सेंटिव्ह सुद्धा देणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी हेल्प करणार आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी हेल्प करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतील. म्हणजे तिथे कुठेतरी जे आहे काय होईल की प्रोडक्शन, मग ते उत्पादन करणारे जे आहे ते ग्रीन हायड्रोजन वापरायला काय होतील, रेडी होतील. त्यानंतर आता याच्यामध्ये पहा की ब्लॅक हायड्रोजन, ग्रे हायड्रोजन जो आहे त्याचं किती प्राइस पडते, तर 1 किलोग्रॅमला 0.9 to 1.5 US$ एवढं पडतं. त्याच्यानंतर ग्रे हायड्रोजन जर बघितलं आपण 1.7 to 2.3 US$. आणि जर आपण ग्रीन हायड्रोजन जर बघितलं तर त्याचं पडतं 3.5 to 5.5 US$ पर kg एवढं पडतंय. म्हणजे ह्याच्या तुलनेमध्ये प्राइजेसच्या तुलना जर तुम्ही केली तर काय आहे, तो महाग पडतोय सध्या, कारण तसं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. आणि म्हणून हे जे आहे मग काय करावं लागेल आपल्याला, वेगवेगळे इन्सेंटिव्स देऊन त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्त्वाची गोष्ट आहे, त्या सगळ्या गोष्टी देऊन आपण याचा वापर जो आहे तो चालू करू शकतो. आता हायड्रोजन प्रोडक्शनचे ॲडव्हान्टेजेस काय असू शकतात बघा, की एक तर तो फार चांगला सोर्स आहे, ग्रीन आणि क्लीन सोर्स आहे. ग्रीन हायड्रोजन हा त्याच्यामधून कार्बन इमिशन्स जे आहे ते होत नाहीत, कार्बन इमिशन्स. त्याच्यामुळे आपण बाकीच्याही क्षेत्रामध्ये एक तर प्रदूषण कमी करू शकतो, बाकीचेही जे त्याचे वाईट इफेक्ट होतात कार्बन डायऑक्साईड इमिशनचे ते आपण कमी करू शकतो. आणि म्हणूनच जे आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा की काय आहे की याचे जे आहे हाय एनर्जी कंटेंट आहे पर युनिट ऑफ वेट हायड्रोजनची, म्हणजे कमीत कमी वेटमध्ये तो जास्तीत जास्त ऊर्जा जी आहे ती प्रोव्हाइड करतो. आणि म्हणूनच रॉकेट फ्युएल म्हणून ते हायड्रोजन जो आहे तो वापरला जातो. त्यानंतर ग्रीन हायड्रोजन जो आहे तो क्लीनेस्ट सोर्स ऑफ एनर्जी आहे आणि त्याचं इमिशन जे आहे जवळजवळ 0 कार्बन इमिशन तो करत असतो. आणि त्याच्यानंतर एनर्जी सिक्युरिटी, मी जे म्हटलं की इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि भारताला 2047 पर्यंत एनर्जीच्या बाबतीत सेल्फ रिलायंट बनायचं आहे. ह्या सगळे जे आहेत तुम्हाला ध्येय साध्य करायचे असतील तर काय करावं लागेल आपल्याला, तर हे जे आहे असे अल्टरनेटिव्ज आपल्याला वापरावे लागतील. आणि तुम्हाला माहिती असेल की सध्या जे आहे बघा काही टाईम आधी महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोळसा जे आहे ज्याच्यापासून आपण ऊर्जा मिळवतो मोठ्या प्रमाणात, तर त्याचं जे आहे काय झालं होतं की तुटवडा निर्माण झाला होता कोळशाचा. असा तुटवडा जर निर्माण झाला तर उद्योगधंद्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून एनर्जी सिक्युरिटीसाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. कारण जर भारताच्या इकॉनॉमीला सतत ग्रो करायचं असेल, सतत वाढवायचं असेल, तर आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल. उत्पादन वाढलं म्हणजे ऊर्जेची गरज वाढवणार आहे आणि ती ऊर्जेची गरज जी आहे ती वेळेवर आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. म्हणून असे जे सोर्सेस आहेत ते आपल्याला वापरावे लागतील. ओके,
परंतु मग आता समोर चॅलेंजेस काय आहेत. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलं की हे जे आहे अगदी जागतिक लेवललाच प्राथमिक स्तरावर आहे याचं प्रोडक्ट, ग्रीन हायड्रोजनचं प्रोडक्शन, त्याच्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या प्राथमिक लेवलला आहेत. त्याच्यामुळे सध्या जे आहे भारतालाच काय तर ग्लोबल लेवलला जरी ग्रीन हायड्रोजनचं प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करावं लागेल, नवीन टेक्नॉलॉजीज शोधून काढावे लागतील. ते समोर चॅलेंज आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी, की तेच की फॉसिल फ्युएल जे आहे इझिली अवेलेबल झालं असेल, प्राइजेस कमी असतील तर हे एवढं महाग असणार ग्रीन हायड्रोजन जे आहे तो कुणी वापरणार नाही. हे दोन महत्त्वाचे चॅलेंजेस जे आहेत ते सध्या आपले जे आहे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन त्याच्यासमोर आहेत. आणि हे टॅकल करण्यासाठी जे आहेत आपल्याला काय करावं लागेल की अशा टेक्नॉलॉजी शोधून काढावं लागतील की जेणेकरून कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह म्हणजे इकॉनॉमिकली सस्टेनेबल असलेला ग्रीन हायड्रोजन आपल्याला निर्माण करावं लागेल. ओके, तर मग याच्यामध्ये जे आहे बघा आपण एक सांगितलं की सरकारने ग्रीन हायड्रोजन मिशन जे आहे त्याच्यासाठी 19,744 कोटी जे डिक्लेअर झालेले आहेत तर ते नेमकं काय आहे त्याच्यामध्ये मग आपण 2047चं आपलं एक टार्गेट पाहिलं, 2070चं टार्गेट पाहिलं आणि हा ग्रीन हायड्रोजन जो आहे तो कसा हेल्प करणार आहे ते सुद्धा आपण पाहिलं. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की प्रोडक्शन तुम्हाला विचारले जाऊ शकतं, वेगवेगळे प्रश्न जे आहेत इथं या मिशनवर बनवू शकतात. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे बघा की तुम्हाला जी गट ब आणि गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे 30 एप्रिल रोजी, तर त्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती आपण लॉन्च केलेली आहे. आणि ह्याचं शुल्क जे आहे शुल्क 4,000 रुपये शुल्क आहे. आणि याच्यामध्ये एक टार्गेट केलं आहे 30 एप्रिलची एक्झाम, भरपूर मोठ्या प्रमाणात पोस्ट निघालेल्या आहेत. आणि ह्याचा जो आहे या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचमध्ये तुमचे सगळे विषय जे आहेत ते अगदी पूर्णपणे व्यवस्थितपणे रिवाईज करून दिले जातील. ओके, तर आता इथे आपण थांबूया. थँक्यू सो मच.